सनफ्लावर त्यामध्ये बोटॅनिकल नेम हेलियांथस ॲनस, लीन आपल्याला माहिती आहे, फॅमिली कंपोजिट आहे आणि क्रोमोझोम नंबर 2n इज इक्वल टू 34. सो सनफ्लावर ऑल्सो नोन ॲज सूरजमुखी म्हणतात. सीड कंटेंट 45 to 50% गुड क्वालिटी ऑइल, 45 ते 50% गुड क्वालिटी ऑइल त्यामध्ये प्रेझेंट असतो. इथे एक क्वेश्चन बनतो की सनफ्लावरमध्ये किती ऑइल प्रेझेंट असतं. सनफ्लावर ऑइल इज युज्ड फॉर एडिबल पर्पजेस म्हणजे खाण्यासाठी. अँड इट्स ऑइल इज रिच सोर्स ऑफ लिनोलिक ॲसिड. लिनोलिक ॲसिड ह्यामध्ये 66% प्रेझेंट असतो, लक्षात ठेवा. सो विच हेल्प इन रिड्युसिंग कोलेस्ट्रॉल इन दी कोरोनरी आर्टरीज ऑफ दी हार्टमध्ये जे आपल्या कोरोनरी आर्टरीज असतात त्यामध्ये जो कोलेस्ट्रॉल पर्सेंटेज आहे किंवा जे कोलेस्ट्रॉल प्रेझेंट आहे त्याची अमाऊंट रिड्यूस करण्यामध्ये लिनोलिक ॲसिड आपल्याला हेल्प करतं. सो दी ऑइल इज युज्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग हायड्रोजनेटेड ऑइल, सोप किंवा कॉस्मेटिक. सो इट्स केक कंटेन 40 to 44% हाय क्वालिटी प्रोटीन. म्हणजे ह्याचे जे केक असतात त्यामध्ये 40 ते 44% हाय क्वालिटी प्रोटीन असतं. अँड इज आयडियली सुटेबल फॉर पोल्ट्री आणि लाईव्हस्टॉक. सो इट होल्ड्स ग्रेट मॉइश्चर बिकॉज ऑफ इट्स शॉर्ट ड्युरेशन. तर ह्याचं शॉर्ट ड्युरेशन असल्यामुळं इट होल्ड्स अ ग्रेट प्रॉमिस बिकॉज ऑफ इट्स शॉर्ट ड्युरेशन, फोटोसेन्सिटिव्हिटी, वाईड ॲडॅप्टेबिलिटी आणि ड्रॉट टॉलरन्स. तर ह्याचे कॅरेक्टरिस्टिक काय, शॉर्ट ड्युरेशन आहे, फोटो इनसेन्सिटिव्हिटी आहे, वाईड ॲडॅप्टेबिलिटी आहे आणि ड्रॉट टॉलरन्स आहे. तर ओरिजिन आणि हिस्ट्री बघा. द कल्टिवेटेड सनफ्लॉवर इज बिलिव्ड टू हॅव ओरिजिनेटेड फ्रॉम वाईल्ड हेलियांथस ॲनस इन द साऊथ वेस्टर्न USA. म्हणजे हे जे वाईल्ड हेलियांथस ॲनस जे आहे ते साऊथ वेस्टर्न USA ओरिजिन झालेलं आहे असं बिलीव्ह केलं जातं. सो इट्स कल्टिवेशन इज प्रिझ्युम्ड टू बिगॅन इन ॲरिझोना अँड न्यू मेक्सिको अबाउट 3000 BC. म्हणजे 3000 बिफोर ख्रिस्त. तर ह्याचं कल्टिवेशन हे ॲरिझोना आणि न्यू मेक्सिकोमध्ये प्रिझ्युम झालेलं आहे असं म्हटलं जातं. द टॉल मोनोहेड सनफ्लॉवर सेम्स टू हॅव बीन डेव्हलप्ड ॲज अर्ली ॲज दी 6th century. जे टॉल मोनोहेड सनफ्लॉवर आहे ते 6व्या सेंचुरीच्या अगोदर सुरुवातीला डेव्हलप झालेले असं म्हटलं जातं. अँड इन 16th century 16व्या शतकात स्पॅनियार्ड्स इंट्रोड्युस्ड डॉमेस्टिकेटेड सनफ्लॉवर फ्रॉम मेक्सिको टू युरोप ॲज अन ऑर्नामेंटल प्लांट. तर 16व्या शतकात स्पॅनियार्डनी काय केलेलं आहे, हे जे डोमेस्टिकेटेड सनफ्लॉवर आहे मेक्सिकोपासून ते युरोपमध्ये इंट्रोड्यूस केलेलं आहे ऑर्नामेंटल प्लांटमध्ये. अँड इन 18th century इट वॉज इंट्रोड्यूस्ड इन टू रशिया. 18व्या शतकामध्ये रशियामध्ये इंट्रोड्यूस केले नेदरलँडपासून ॲज ऑर्नामेंटल प्लांट म्हणून. अँड इट्स पोटेन्शियल ॲज एडिबल ऑइल सोर्स वॉज रिकॉग्नाइज्ड. ठीक आहे. तर ओरिजिन लक्षात ठेवा, साऊथ वेस्टर्न USA, FWVA USA. नंतर 16व्या शतकामध्ये स्पॅनियर्ड्सनी काय केले की मेक्सिकोपासून ते युरोपमध्ये ऑर्नामेंटल प्लांट म्हणून इंट्रोड्यूस केलं आहे. आणि नंतर 18व्या शतकामध्ये रशियापासून ते नेदरलँडला ऑर्नामेंटल प्लांट म्हणून इंट्रोड्यूस केलं गेलेलं आहे. देअर आर ओव्हर 50 स्पेसिस ऑफ जीनस हेलियांथस. हेलियांथसचे 50 स्पेसिस आहेत, ऑफ विच 2 स्पेसिस त्यामध्ये डिप्लॉइड ॲन्युअल यचानस. डिप्लॉइड आहे, ॲन्युअल आहे. 2n इज इक्वल टू 34 क्रोमोझोम नंबर याचा. आणि हेक्झाप्लॉइड पेरेनियल H. tuberous 2n इज इक्वल टू 102. तर ज्या 50 स्पेसिस आहेत जीनस हेलियांथसच्या त्यापैकी 2 स्पेसिस कल्टिवेट केल्या जातात. पहिली जी कॉमन आहे आपल्या इकडं डिप्लॉइड ॲन्युअल हेलियांथस ॲनस 2n इज इक्वल टू 34. आणि दुसरी आहे हेक्झाप्लॉइड पेरेनियल. डिप्लॉइड ॲन्युअल विचारलं तर आपले लिहायचे हेलियांथस ॲनस. आणि जर हेक्झाप्लॉइड पेरेनियल विचारलं तर हेलियांथस ट्युब्रोरस. ठीक आहे. द फॉर्मर इज ग्रोन ॲज अन ऑइल सीड क्रॉप. सुरुवातीचा जो आहे तो ऑइल सीड क्रॉप म्हणून वापरला जातो. कुठला? हेलियांथस ॲनसस. आणि दुसरा जो आहे हा हेलियांथस ट्युब्रोरस तो फीड क्रॉप म्हणून वापरला जातो त्याच्या ट्यूबर्ससाठी. ठीक आहे. तर जॉग्राफिक डिस्ट्रीब्युशन बघा. सनफ्लॉवर इज कल्टिवेटेड ग्लोबली ऑन 21.48 मिलियन हेक्टर आणि प्रोडक्शन किती 26.47 मिलियन हेक्टर. अँड इट्स कल्टिवेशन इज मेनली कन्सर्न इन युरोप, पर्टिक्युलरली रशियन फेडरेशन, अर्जेंटिना आणि युक्रेनमध्ये. तर एरिया आणि प्रोडक्टिव्हिटी ऑफ सनफ्लॉवर इम्पॉर्टंट कंट्रीजमध्ये दिलेला आहे. तर यामध्ये सगळ्यात जास्त एरिया कोणाचा आहे तर रशियन फेडरेशनचा आहे. आणि प्रोडक्शन सगळ्यात जास्त कोणाचं असेल तर रशियन फेडरेशनचं आहे. आणि प्रोडक्टिव्हिटी सगळ्यात जास्त फ्रान्सची आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर रशियन फेडरेशन एरिया आणि प्रोडक्शनमध्ये अग्रेसर आहे, प्रोडक्टिव्हिटीमध्ये फ्रान्स अग्रेसर आहे.
तर सनफ्लावर बिंग द ऑइलसीड क्रॉप इन इंडिया इंट्रोड्यूस्ड इन 1969 1969ला हे इंट्रोड्यूस केले गेलेले इंडियामध्ये आणि मेनली ग्रोन इन कर्नाटका, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश. कर्नाटका, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशमध्ये हे मेनली ग्रो केलं जातं. त्यानंतर आता हे इंडियाचा जर विचार केला तर इंडियामध्ये वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये राज्यांमध्ये हे कल्टिवेट केलं जातं. तर त्यामध्ये बघा आता इथे सरांनी सांगितलंय के फॉर खरीब, आर फॉर रब्बी किंवा समर आणि टी फॉर टोटल. ठीक आहे. तर हे वेगवेगळे इंडियामधल्या वेगवेगळ्या स्टेटचं डिस्ट्रीब्युशन इथं दिलेलं आहे. देन क्लायमॅटिक रिक्वायरमेंट बघा. तर क्लायमॅटिक रिक्वायरमेंटमध्ये सनफ्लॉवर टू बेसिकली अ टेम्परेट रिजन क्रॉप आहे, बट व्हरायटीज ॲडॉप्टेड टू वाईड रेंज ऑफ ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स हॅव बीन डेव्हलप्ड. म्हणजे सगळीकडं ग्रो करता येतील अशा व्हरायटीज त्याच्या डेव्हलप केल्या गेलेल्या आहेत. इट इज रेज्ड फ्रॉम 40 डिग्री साऊथ टू 55 नॉर्थ लॅटिट्यूडला हे रेज केलं जातं. बट मेजर प्रोडक्शन लाईज बिटवीन लॅटिट्यूड ऑफ म्हणजे 20 डिग्री सेल्सिअस आणि 55 डिग्री नॉर्थ आणि 40 डिग्री यास लॅटिट्यूडला हे मेजरली ग्रो केलं जातं. द क्रॉप कॅन बी रेज्ड अप टू अन अल्टिट्यूड ऑफ म्हणजे सी लेवलपासून जे त्याच्या सी लेवल इलेव्हेशनपासून 2500 मीटर अल्टिट्यूडला हे ग्रो केलं जातं. सनफ्लॉवर सक्सेसफुली टॉलरेट टेम्परेचर ऑफ 8 to 34 डिग्री सेल्सिअस म्हणजे 8 ते 34 डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर ते टॉलरेट करू शकते. इंडिकेटिंग इट्स ॲडॉप्टेशन टू दी रिजन्स विथ वार्म डेज अँड कोल्ड नाईट्स. म्हणजे हे काय करू शकतं तर वार्म डेजला आपण हे ॲडॉप्ट करू शकतो आणि कोल्ड नाईट्स असणाऱ्या म्हणजे अशा रिजनमध्ये आपण हे ॲडॉप्ट करू शकतो. हवेवर इट ग्रोज वेल विदिन दी टेम्परेचर रेंज म्हणजे ऑप्टिमम टेम्परेचर झालं किती लागतं तर 20 ते 25 डिग्री सेल्सिअस. द क्रॉप परफॉर्म्स बेस्ट विथ रेनफॉल ऑफ 500 ते 700 mm रेनफॉल यायला लागतो ड्युरिंग द ग्रोईंग पिरियड. द अमाऊंट ऑफ लिनोलिक ॲसिड डिक्रीजेस विथ हाय टेम्परेचर ॲट मॅच्युरिटी. जर त्याच्या मॅच्युरिटीच्या वेळेस जर हाय टेम्परेचर असेल तर लिनोलिक ॲसिडचे जे आपण अमाऊंट 66% सांगितले ते अमाऊंट कमी होते. ठीक आहे, हाय टेम्परेचरमुळं. इट इज ग्रोन थ्रू आउट द इयर इन पेनिन्सुलर इंडिया. पेनिन्सुलर इंडियामध्येही पूर्ण वर्षभर घेतलं जातं, बट लार्जली कन्फाइंड टू स्प्रिंग सीझन इन नॉर्थ वेस्ट प्लेन्स झोन. त्यामध्ये कोण येतं हरियाणा, पंजाब आणि वेस्टर्न उत्तर प्रदेश. ठीक आहे, स्प्रिंग सीझनमध्ये जास्त घेतलं जातं. त्यानंतर सॉईल अँड इट्स प्रिपरेशन. त्यामध्ये बघा सनफ्लॉवर ग्रोज बेल ऑन वेल ड्रेन्ड न्यूट्रल टू मॉडरेटली अल्कलाइन सॉईल. pH रेंज किती 6.5 ते 8. ॲसिड अँड सलाईन सॉइल्स आर नॉट सुटेड. ठीक आहे, आपण कालचे बघितले ना ॲसिड आणि सलाईन सॉईल हे यासाठी सुटेबल नाही आहेत. इट परफॉर्म्स बेटर दॅन ग्राउंडनट इन हेवी ब्लॅक कॉटन सॉईल. ग्राउंडनटपेक्षा सुद्धा हा जो सनफ्लॉवर आहे तो ग्राउंडनटपेक्षा सुद्धा जास्त बेटरली तो ब्लॅक कॉटन सॉईलमध्ये परफॉर्म करतो कर्नाटक किंवा तमिळनाडूच्या. सनफ्लॉवर रिक्वायर्स वेल पल्वराइज्ड अँड वीड फ्री लँड पाहिजे ह्याला अँड ॲडिक्वेट मॉइश्चर त्यामध्ये प्रेझेंट पाहिजे. द फर्स्ट प्लफिंग शुड बी डन बाय माउड बोर्ड प्लफ. माउड प्लफनी पहिल्यांदा प्लफिंग केली पाहिजे, एक प्लफिंग, आणि नंतर 2 ते 3 प्लफिंग किंवा हॅरोविंग प्लँकिंगसोबत करायला पाहिजे सनफ्लॉवरसाठी फील्ड प्रिपरेशनमध्ये. देर शुड बी सफिशियंट मॉइश्चर ॲट द टाईम ऑफ सोईंग फॉर प्रॉपर जर्मिनेशन. म्हणजे सोईंग करताना सफिशियंट मॉइश्चर अवेलेबल पाहिजे अँड इट्स सीड हॅज थिक हल अँड इम्बिब्स वॉटर ॲट अ स्लो रेट. त्यानंतर व्हरायटीज त्यांनी दिलेल्या आहेत, डिफरंट व्हरायटीज दिलेल्या आहेत. त्यामध्ये स्टेट दिलेलं आहे, वेगवेगळ्या स्टेटमध्ये कुठल्या कुठल्या व्हरायटी किंवा कुठले कुठले हायब्रिड वापरतात ते दिलेलं आहे. ठीक आहे, तर हे इनलिस्टिंग बघा तुम्ही. त्यानंतर हे सनफ्लॉवरची इमेज आहे का. इम्पॉर्टंट व्हरायटीज आपल्याला इथे दिलेले आहेत आणि त्यांचे म्हणजे इम्पॉर्टंट व्हरायटी किंवा हायब्रिड रिसेंटली रिलीज झालेले आणि त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले आहेत. त्यामध्ये DRSH1 हायब्रिड कशाचं क्रॉस येतं ARM243A/6D1 2006मध्ये रिलीज झालेलं आहे. डिरेक्टोरेट ऑफ ऑइल सीड रिसर्च हैदराबादमधून रिलीज झालेलं आहे. आणि यामध्ये किती 42 ते 44% ऑइल प्रेझेंट आहे आणि मॅच्युअर्सिंग म्हणजे 92 ते 98 दिवसांमध्ये हे मॅच्युअर होतं आणि सीड इल्ड किती भेटते 1.3 ते 1.6 टन पर हेक्टर आपल्याला DRSH1ची इल्ड भेटते. आणि ही ऑल इंडियासाठी रिकमेंड केलेली व्हरायटी किंवा हायब्रिड आहे रब्बी आणि झेड सीझनसाठी. त्यानंतर SHFH 848 एक हायब्रिड आहे CMS 91A/RH8 298 2005मध्ये रिलीज केलेले 40 ते 42% ऑइल आहे. मॅच्युअर
म्हणजे वरच्यापेक्षा पण हे लवकर मॅच्युअर होतं 90 ते 92 डेजमध्ये. सीड यील्ड 1.2 ते 1.5 टन पर हेक्टर आणि हरियाणासाठी फक्त ही रिकमेंड केलेली आहे, फक्त आणि फक्त हरियाणासाठी. RSFH1 हायब्रिड CMS 103A इंटू R64MB 2005 रिलीज झालेली आहे. फ्रॉम रायचूरपासून ही रिलीज झालेली आहे फक्त आणि फक्त कर्नाटकासाठी. त्यामध्ये 40 ते 43% ऑइल आहे आणि 95 ते 100 दिवसांमध्ये मॅच्युअर होते आणि सिरियल 1.3 ते 1.7 टन पर हेक्टर. नंतरची व्हरायटी आहे TAS 82 म्युटंट ऑफ सूर्या आहे. 2005 रिलीज झालेली आहे. 40 ते 42% ऑइल आहे. मॅच्युरिंग 90 ते 95 डेजमध्ये 0.8 ते 1.2 टन पर हेक्टर सीड आहे याची. CO5 सिलेक्शन फ्रॉम कोइंबतूरपासून सिलेक्शन झालेलं आहे. सिलेक्शन रिलीज इन 2006. 40 ते 42% ऑइल आहे आणि 90 ते 95 दिवसांमध्ये मॅच्युअर होते आणि सेम 0.8 to 1.2 टन पर हेक्टर सीड यील्ड आहे. ठीक आहे. तर सीड अँड सोईंग त्यामध्ये सीडेड बघा डिबलिंग मेथड वापरली जाते सोईंगसाठी आणि 5 ते 6 kg पर हेक्टर सीड लागतात. हे क्रॉप सोन बाय प्लेसिंग सीड्स इन फ्युरोज म्हणजे प्लफनी जे फ्युरोज ओपन केले त्यामध्ये आपण 8 ते 10 kg पर हेक्टर सीड लागतं. त्यानंतर एक्सेस सीडलिंग आर थिंगड 10 to 15 days आफ्टर सीडलिंग एमर्जन्स. ठीक आहे. म्हणजे जे एक्सेस सीडलिंग ग्रो झालेलं आहे त्यांची थिनिंग केली जाते सोईंग झाल्यानंतर सीडलिंग एमर्ज झाल्यानंतर 10 ते 15 दिवसांनी. सीड ट्रीटमेंट काय अंडर ड्रायलँड कंडिशनमध्ये प्री सोकिंग ऑफ सीड्स इन वॉटर फॉर 12 hours 12 तासांसाठी वॉटरमध्ये ते आपल्याला सोकिंग करायचं त्यांची अँड सबसिक्वेंट ड्रायिंग इन शेड हॅज बीन रिकमेंडेड. द सीड बिफोर सोईंग शुड बी ट्रीटेड विथ कप्टन किंवा सरेसनमध्ये आपल्याला 3 ग्रॅम पर kg ट्रीटमेंट द्यायचे. गोल्ड अँड सर्टिफाईड सीड असेल तर शुड बी युज्ड फॉर सोईंग अँड इन डाउनी मिल्ड्यू प्रोन एरिया सीड ट्रीटमेंट विथ ॲप्रॉन. जर डाउनी मिल्ड्यू प्रोन एरिया असेल तरच ॲप्रॉन आपल्याला त्याला अप्लाय करायचं आहे. 35 CSD @ 6 ग्रॅम पर kg. सीड डॉर्मन्सी अँड व्हायबिलिटी बघा तर सनफ्लावर सीड्स हॅव डॉर्मन्सी पिरियड ऑफ 10 to 50 days 10 ते 50 दिवसांचा डॉर्मन्सी पिरियड आहे. द जर्मिनेशन इनिबिटर्स आर प्रेझेंट इन सीड कर्नल म्हणजे जर्मिनेशन इनिबिट करणारे इनिबिटर जे आहेत ते सीड कर्नलमध्ये प्रेझेंट असतात अँड सीड कोटमध्ये आर ॲक्टिव्ह अप टू 10 to 45 days आफ्टर हार्वेस्टिंग रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे. 10 ते 45 days हार्वेस्टिंग केल्यानंतर. Thus, the dehusked seeds can be germinated from 10th day after harvest up to 75%. ठीक आहे. तर मेथड ऑफ ब्रेकिंग डॉर्मन्सी कशी तोडायची तर एक्झोजिनस ॲप्लिकेशन ऑफ इथ्रेल किंवा बेन्झाइल ॲडेनिन किंवा GA3 अप्लाय करायचं. प्रमोट्स जर्मिनेशन ऑफ डॉर्मंट ॲकिन्स म्हणजे इंटॅक्ट सीड म्हणजे हे अप्लाय केल्यानंतर काय होतं तर जर्मिनेशन प्रमोट होतं. त्यानंतर काय म्हणलं की प्री सोकिंग ऑफ डॉर्मंट सीड विथ इथ्रेल सोल्युशन 25 ppm इक्विव्हॅलंट टू 40% बाय व्हॉल्यूम ऑफ सीड्स वॉज फाउंड टू बी ऑप्टिमम. म्हणजे जे काही डॉर्मंट सीड आहेत त्यांची डॉर्मन्सी तोडण्यासाठी 25 ppmचं जर इथ्रेल सोल्युशन इथेरेल सोल्युशनमध्ये जर ते आपण सोक करून ठेवलं तर काय होतं तर ते 40% जे आहेत इक्विव्हॅलंट टू 40% बाय व्हॉल्यूम सीड्स काय होतं तर ऑप्टिमम आपल्याला भेटतात ते. अँड इज द मोस्ट इफेक्टिव्ह केमिकल कंट्रोल आहे केमिकल मॅनेजमेंट आहे. सीड्स कॅन बी सोक्ड फॉर 6 hours 6 तासांसाठी आपण सोकिंग करू शकतो अँड देन ड्राईड इन शेड नंतर शेडमध्ये आपण ड्राय करू शकतो और कॅन बी सोन डेली किंवा डायरेक्ट ते सो करू शकतो. इफ द क्वालिटी ऑफ सीड इज स्मॉल क्वांटिटी जर स्मॉल असेल दे शुड बी सोक्ड फॉर 24 hours 24 तासांसाठी इथ्रेल सोल्युशनमध्ये त्याची सोकिंग करायची अँड देन काय करायचं तर प्रिपेअर्ड फील्डमध्ये त्याची सोईंग करायची. त्यानंतर दिस ट्रीटमेंट गिव्ज जर्मिनेशन टू एक्सटेंट ऑफ 85% ऑर मोर म्हणजे 85% जास्त आपल्याला जर्मिनेशन भेटतं इथ्रेल सोल्युशनमध्ये सोकिंग केल्यानंतर. त्यानंतर व्हायबिलिटी ऑफ सीड्स नॉर्मली सनफ्लावर सीड्स रिमेन व्हायबल फॉर 10 to 12 months म्हणजे 1 वर्षासाठी ते व्हायबल राहतात. हावेवर इन एरियाज ऑफ हॉट ह्युमिड वेदर जिथं हॉट ह्युमिड वेदर असतो तिथं सीड काय करतात व्हायबिलिटी लगेच लूज करतात. तर जिथं 50 ते 85% रिलेटिव्ह ह्युमिडिटी असते
तिथे काय करतात तर सीड्स लूज व्हायबिलिटी विदिन 40 to 60 days. म्हणजे 1 ते 2 महिन्यामध्ये ते काय करतात तर व्हायबिलिटी त्यांची लूज करतात, म्हणजे जर्मिनेशन होण्याची ॲबिलिटी काय करतात लूज करतात. त्यानंतर काय म्हणलं की प्री सोकिंग सीड विथ वॉटर किंवा प्रोटीन. तर वॉटर किंवा प्रोटीनमध्ये जर आपण प्री सोकिंग जर ते जे केलं स्टोअर करायच्या अगोदर, तर काय करतो तर इन्क्रीज द व्हायबिलिटी पिरियड इवन इन हाय ह्युमिडिटी कंडिशन. तर ते प्री सोकिंग करून जर आपण मग नंतर ते स्टोअर केलं तर त्याचा व्हायबिलिटी पिरियड वाढू शकतो. म्हणजे ते ह्युमिडिटी जरी प्रेझेंट असली तिथं तरी ते लवकर व्हायबल होणार नाही. तर शॉर्ट टर्म सीड हार्डनिंग ट्रीटमेंट गिवन टू 6 month old सीड्स रिझल्ट इन एक्सटेंडिंग व्हायबिलिटी अप टू 10 months. जर शॉर्ट टर्म सीड हार्डनिंग ट्रीटमेंट जर आपण दिली 6 month old सीड्सना, तर त्याची जी व्हायबिलिटी पिरियड आहे तो 10 month वाढू शकतो. ठीक आहे. तर व्हायबिलिटी कशी ब्रेक करायची किंवा व्हायबिलिटी कशी प्रिव्हेंट करायची. इन टाइम ऑफ सोईंग नॉर्थ इंडियामध्ये सनफ्लॉवर इज सोन ड्युरिंग खरीप आणि स्प्रिंग आणि झेड क्रॉप. हावेवर हायर yields आर ऑब्टेन्ड ड्युरिंग अर्ली समर अँड रब्बी देन खरीप. खरीपपेक्षा रब्बीमध्ये जास्त हे होतं yield येते आपल्याला बिकॉज ऑफ लो बायोटिक स्ट्रेस अँड फेवरेबल सॉइल मॉइश्चर कंडिशन. The sowing date should be adjusted in such a way that flowering period does not coincidence with heavy rain. म्हणजे सोईंग डेट अशी आपण ठरवली पाहिजे की जो फ्लॉवरिंग पिरियड जो आहे आपल्या सनफ्लॉवरचा तो म्हणजे जास्त पावसाच्या ह्याच्यामध्ये नाही आला पाहिजे. म्हणजे पावसामुळं काय होतं तर फ्लॉवर तुटून पडतात ना, बिकॉज द रेन्स मे ॲडव्हर्सली अफेक्ट पॉलिनेशन अँड सीड सेट. सो इन रब्बी द सुटेबल सोईंग टाईम इज बिटवीन रब्बीमध्ये सेकंड फोर्टनाईट ऑफ सप्टेंबर आणि फर्स्ट फोर्टनाईट ऑफ ऑक्टोबर सोईंग टाईम आहे. आणि समर क्रॉप कॅन बी सोन इन जानेवारी थ्रू फर्स्ट वीक ऑफ फेब्रुवारी. ठीक आहे. तर ते होतं टाईम ऑफ सोईंग. त्यानंतर यामध्ये वेगवेगळ्या स्टेटमध्ये टाईम ऑफ सोईंग दिलेला आहे, खरीपचा, रब्बीचा किंवा समर किंवा स्प्रिंगचा. देन मेथड ऑफ सोईंग बघा. द सोईंग कॅन बी डन बाय कॉर्न प्लांटर इन फ्युरोज. स्पेसिंग किती 60 सेंटीमीटर ते 30 सेंटीमीटर फॉर टॉल आणि 45 सेंटीमीटर टू 30 सेंटीमीटर फॉर डॉर्फ व्हरायटीज इज ऑप्टिमम. टॉलसाठी 60 ते 30 आणि डॉर्फसाठी 45 ते 30. However, the closer spacing of 45 ते 30 सेंटीमीटर वॉज रिकमेंडेड इवन फॉर टॉलर व्हरायटीज. टॉलरसाठी सुद्धा हे रिकमेंड केलं जातं जिथं मॉइश्चर हा लिमिटिंग नसतो तिथं. द सीड शुड बी सोन ॲट प्रॉपर डेप्थ. सीड डेप्थ किती 5 ते 60 सेंटीमीटर अँड सो दॅट इट रिमेन्स इन कॉन्टॅक्ट विथ सबसॉईल मॉइश्चर ड्युरिंग जर्मिनेशन. म्हणजे जर्मिनेशनच्या वेळेस त्याला तेवढ्या डीपनेसला मॉइश्चर भेटू शकेल म्हणून तेवढ्या डीप आपण काय करायचं तर सोईंग करायची. The optimum population varies from 40 to 74,000 plants per hectare depending upon variety and availability of moisture. म्हणजे ते पॉप्युलेशन किती पाहिजे 40 ते 74,000 प्लांट पर हेक्टर पाहिजे. त्यानंतर अंडर ड्रायलँड कंडिशनमध्ये 40 ते 50 प्लांट पर हेक्टर चालतात. वाईल अंडर इरिगेटेडमध्ये 50 ते 60,000 प्लांट पर हेक्टर ऑप्टिमम प्लांट डेन्सिटी आहे. प्लांट डेन्सिटी ऑफ 55,556 प्लांट्स पर हेक्टर. तिथं स्पेसिंग 60 ते 30 आहे ना टॉल कल्टिवेटरसाठी. आणि 74,000 प्लांट्स पर हेक्टर म्हणजे 45 ते 30 सेंटीमीटर इन डॉर्फ कल्टिवर किंवा हायब्रिड इज फाउंड टू बी ऑप्टिमम. म्हणजे टॉलसाठी 55,556 प्लांट, स्पेसिंग 60 ते 30 आणि डॉर्फसाठी 74,000 प्लांट्स पर हेक्टर आणि स्पेसिंग 45 ते 30. लक्षात ठेवा ऑप्टिमम. मॅन्युअल्स अँड फर्टिलायझरमध्ये सनफ्लॉवर इज अन एक्झॉस्टिव्ह क्रॉप अँड रिस्पॉन्स वेल टू मॅन्युअर अँड फर्टिलायझर. रिस्पॉन्स देणारा क्रॉप आहे हा. अ क्रॉप ऑफ सनफ्लॉवर यील्डिंग 1.4 tons सीड पर हेक्टर रिमूव्स 175 kg नायट्रोजन, 65 kg PTO5 आणि 225 kg K2O. ठीक आहे. क्रॉप ऑफ सन म्हणजे 1.4 टन सीड पर हेक्टर यील्ड देणारा जो क्रॉप आहे तो काय करतो तर 175 kg नायट्रोजन घेतो, 65 kg PTO5 घेतो आणि 222 kg K2O घेतो. Therefore, it is necessary to apply adequate quantity of manure and fertilizer. म्हणजे जे त्याला पाहिजे तेवढं मॅन्युअर किंवा फर्टिलायझर त्याला देणे गरजेचं आहे. सो ॲप्लिकेशन ऑफ 10 to 12 tons ऑफ FIM 10 ते 12 टन FIM किंवा कंपोस्ट पर हेक्टर दिला पाहिजे इज नेसेसरी स्पेशली इन ड्रायलँड किंवा पुअरली फर्टाईल सॉइलमध्ये. किंवा a dose of 60 to 80 kg nitrogen, 60 to 75 kg PTO5 and 60 kg K2O5 is recommended for टॉल असेल किंवा लॉंग ड्युरेशन व्हरायटीज असतील इरिगेशनमध्ये जर आपण ते ग्रो करत असाल तर. त्यानंतर रेनफेड कंडिशनसाठी शॉर्ट ड्युरेशन व्हरायटीसाठी किती सांगितलं बघा
30 to 40 kg nitrogen, 40 to 50 kg P2O5, and 32 kg, 30 to 40 kg K2O5 should be applied. Short duration. त्यानंतर split application of the 2 by 3 of sodium, 1 by 3 of baking, and 25 days of lifestyle मध्ये 3 split 50% ratio plus 25% at bottom stage, 25% flowering stage should be begun. The top basing of neem should be done. The nitrogen top basing लगेच irrigation झाली पाहिजे based on natural and value. All neem fertilizer bases 5 cm away in banks and both sides of sodium. In acidic soil, liming is essential to overcome calcium deficiency. तर कॅल्शियम डिफिशियन्सी ओव्हरकम करण्यासाठी लायनिंग करावी लागते. अँड इन सॉइल्स यस अँड बी म्हणजे सल्फर अँड बोरॉन अँड इन इंटेन्सिव्ह क्रॉपिंग सिस्टम क्रॉप शुड बी अप्लाइड विथ 20 to 30 kg सल्फर अँड 2 kg बोरॅक्स पर हेक्टर. वॉटर मॅनेजमेंटमध्ये बघा, युजली नो इरिगेशन इज needed फॉर खरीप क्रॉप. खरीप क्रॉपसाठी इरिगेशन लागत नाही. However, one irrigation should be given in case of undistribution of rainfall. जर रेनफॉल जर अनइवन होत असेल तर एक इरिगेशन आपण देऊ शकतो. रब्बी क्रॉप मे बी इरिगेटेड थ्राइस आफ्टर 40-75 आणि 110 days आफ्टर सोईंग. म्हणजे 40 सोईंगच्या नंतर 40 दिवसांनी एकदा, 75 दिवसांनी एकदा आणि 110 दिवसांनी एकदा आपल्याला इरिगेशन द्यायचं आहे रब्बीमध्ये. सो सनफ्लावर क्रॉप इज हायली सेन्सिटिव्ह टू वॉटर स्ट्रेस बिटवीन फ्लावरिंग अँड ग्रेन फिलिंग स्टेजेस. तर क्रिटिकल पिरियड काय आहे तर फ्लावरिंग आणि ग्रेन फिलिंग स्टेजेस. Therefore, one irrigation may be provided in case of moisture deficiency during this stage. एक इरिगेशन दिलं पाहिजे जिथं मॉइश्चर अवेलेबल नसेल तिथं. सो इरिगेशन रिक्वायरमेंट ऑफ क्रॉप ड्युरिंग झेडमध्ये इरिगेशन खूपच लागतं. खरीपमध्ये लागत नाही. रब्बीमध्ये 3 इरिगेशन लागतात 40, 75 आणि 110 दिवसांनंतर आणि झेडमध्ये खूपच लागतं. सो इट रिक्वायर्स 4 to 8 इरिगेशन ॲट इंटरवल ऑफ 10 to 15 days. 10 ते 15 दिवसांनी 4 ते 8 वेळा इरिगेशन लागतं झेड क्रॉपमध्ये. इरिगेशन ॲट ग्रेन फिलिंग स्टेज शुड बी लाईट and given on calm and windless evening to avoid lodging नाही झाली पाहिजे त्यामध्ये. So among the various stages, bud initiation, button stage, flowering period and seed development stage are critical stages in terms of irrigation. तर bud initiation, button stage, flowering period and seed development stage हे critical stages आहेत. 2 ते 4 इरिगेशन ब्लॅक सॉइल्समध्ये 2 ते 4 इरिगेशन ब्लॅक सॉइल्समध्ये 10 ते 12 irrigation light soil मध्ये are often needed. And the incidence of sclerotinia steam rot is more under irrigated conditions, especially when soil drainage is poor. जिथं soil drainage available नसतो तिथं sclerotinia steam rot येणारच येणार. सो वीड कंट्रोल कसा करायचा? द क्रॉप सफर्स सिव्हिअर वीड कॉम्पिटिशन ड्युरिंग इनिशियल 45 days ऑफ ग्रोथ. म्हणजे सुरुवातीच्या 45 दिवसांमध्ये क्रॉप वीड कॉम्पिटिशन खूप असते. तो क्रॉप शुड बी केप्ट वीड फ्री ड्युरिंग दिस पिरियड टू ऑप्टेन हायर यील्ड. आपल्याला जर हायर यील्ड जर पाहिजे असेल तर हा क्रॉप आपल्याला काय केलं पाहिजे तर वीडपासून फ्री पाहिजे. द मेजर वीड फ्लोरा इन्क्लूड त्यामध्ये सायनाडोन डॅक्टिलॉन असेल, सिप्रस रोटुंडस असेल, इकॅनोक्लोया असेल, अकॅरंथस ॲस्परा असेल, फायलॅन्थस निरुरी असेल, सायनॉटिस स्पेसिस असेल, सेलोशिया अर्जेंटिना असेल, पोर्टुलॅका ओलेरॅसिया असेल, पार्थेनियम हिस्टरोफोरस असेल. तर या सगळ्या वीडपासून आपला क्रॉप कसा पाहिजे तर फ्री पाहिजे. 2 हँड विडिंग पाहिजेत. 2 इंटरकल्टिवेशन्स विथ होईंग 20 to 25 days अँड द अदर 30 to 35 days आफ्टर सोईंग आर क्वाईट इफेक्टिव्ह. ठीक आहे. सो प्री एमर्जन्स ॲप्लिकेशन पेंडिमिथॅलिनचं करायचं आहे 1 kg पर हेक्टरला. प्री एमर्जन्स यूज ऑफ 1.5 to 2 kg पर हेक्टर ऑफ नायट्रोफेन वापरायचं आहे किंवा 0.75 ते 1 kg पर हेक्टर प्रोमिट्राईन वापरायचं आहे वीड कंट्रोल करण्यासाठी. किंवा अलॅक्लोर 1.5 kg पर हेक्टरला सुद्धा मोर इकॉनॉमिकल आहे. द क्रॉप अँड इट्स रेसिड्यूज हॅव ॲलोलोपॅथिक ऑन वीड्स ड्यू टू सिक्रेशन ऑफ क्लोरोजेनिक ॲसिड किंवा स्कोपोलिन. तर बघा ॲलोलोपॅथिक इफेक्ट म्हणजे काय तर एखादा क्रॉप असा असतो की तो काय करतो त्याचे एखादा पार्ट किंवा तो असा केमिकल सिक्रेट करतो की जो दुसऱ्या क्रॉपसाठी कसं असेल तर टॉक्झिक असेल. ॲलिलोपॅथिक इफेक्ट म्हणजे काय तर एखादा क्रॉप काय करतो तर एखादा केमिकल सिक्रेट करतो जो दुसऱ्या क्रॉपसाठी हे असेल हार्मफुल असेल.
किंवा टॉक्झिक असेल. तर बघा हा जो क्रॉप आहे कुठला सनफ्लॉवर किंवा ह्याचे रेसिड्यूज जे आहेत तर ते जर आहे तसे जर आपल्या फील्डमध्ये राहिले आणि त्यातच आपण जर दुसरा नवीन कुठला जर क्रॉप घेत असेल तर काय करतो हा तर ॲलोपॅथिक इफेक्ट तयार करतो. म्हणजे एखादं टॉक्झिक केमिकल तो काय करतो तर रिलीज करतो, ज्यामुळं त्यामध्ये टॉक्झिक केमिकल काय असेल आता क्लोरोजेनिक ॲसिड किंवा स्कोपोलिन असेल किंवा प्रत्येक क्रॉपला वेगवेगळे आहेत. तर त्याला आपण ॲलोपॅथिक इफेक्ट म्हणतो. लक्षात ठेवा, एमसीआरच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे. सो क्रॉपिंग सिस्टीम बघा, सनफ्लॉवर इज ग्रोन मोस्टली ॲज रेनफेड क्रॉप इन इंडिया. इंडियामध्ये रेनफेड क्रॉप म्हणून ग्रोन करतात. मिक्स्ड किंवा इंटरक्रॉपिंग सिस्टीम विल बी ग्रेटली हेल्पिंग फार्मर विथ ॲश्युअर रिटर्न. मिक्स्ड किंवा इंटरक्रॉपिंग केली पाहिजे आणि द इम्पॉर्टंट इंटरक्रॉपिंग सिस्टीम्स आर गिवन इन टेबल 5. या टेबलमध्ये दिलेलं आहे इंटरक्रॉपिंग कशी किंवा त्यांचा रो रेशो कसा पाहिजे किंवा कुठल्या रिजनमध्ये कशी केली जाते. So, sunflower is raised in rotation with several crops. However, raising sunflower after sunflower should be discouraged because of buildup of inoculum disease pest. तर एकदा सनफ्लॉवर घेतल्यानंतर अजून एकदा सनफ्लॉवर लावण्याच्या भानगडीत पडायचं नाही, का तर डिसीज किंवा पेस्ट अटॅक करू शकतात. सम ऑफ द इम्पॉर्टंट क्रॉप रोटेशन दिलेले आहेत. पिजन पी सनफ्लॉवर, मेज पोटॅटो सनफ्लॉवर, मेज टोरिया सनफ्लॉवर, सनफ्लॉवर सॅफ्लॉवर, मेज सॅफ्लॉवर, स्पाइस सनफ्लॉवर, रतून शुगरकेन किंवा सनफ्लॉवर. हँड पॉलिनेशन बघा, since sunflower is self-incompatible, depends on insect and mainly bees for pollination and seed set. तर त्याच्या पॉलिनेशनसाठी तो बीजवर डिपेंड असतो. इट मस्ट बी एन्श्योर दॅट ॲडिक्वेट पॉलिनेटर्स आर प्रेझेंट इन फील्ड फॉर पॉलन मुवमेंट अँड सीड सेट. तर हे एन्श्योर केलं पाहिजे आपण. देन लॅक ऑफ ॲडिक्वेट पॉलिनेटर रिझल्ट इन चॅफी अँड पार्शियली फील्ड सीड्स कॉजिंग रिड्यूस्ड यील्ड. तर पॉलिनेटर जर अवेलेबल नसेल आपल्या फील्डवर तर यील्ड काय होते आपली रिड्यूस होते. कीपिंग beehives in the field is therefore necessary. तर फील्डमध्ये beehives ठेवणं गरजेचं आहे अशा वेळेस जिथं पॉलिनेटर अवेलेबल नसतील तिथं. सो सेकंड लास्ट पॉईंट आहे हार्वेस्टिंग अँड थ्रेशिंग. फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी इन सनफ्लॉवर इज अटेंड when the back of head turns to lemon yellow. जी बॅक असते हेडची ते लेमन येलो जर बनली तर तो मॅच्युअर झालाय म्हणायचं. ठीक आहे. सो ऑल हेड्स मे नॉट बी रेडी फॉर हार्वेस्टिंग ॲट वन टाइम. सगळे जे हेड आहेत ते एका टाइमला मॅच्युअर होऊ शकत नाहीत. अँड हार्वेस्टिंग मे देअरफॉर बी डन इन 2 or 3 इन्स्टॉलमेंट टू अवॉइड शॅटरिंग. शॅटरिंग होऊ नये म्हणून 2 ते 3 इन्स्टॉलमेंटमध्ये हार्वेस्टिंग आपल्याला करावी लागते. द हार्वेस्टेड हेड शुड बी ड्राईड वेल इन सन अँड देन ओनली थ्रेस्ड बाय बीटिंग द सेंटर ऑफ द हेड विथ स्मॉल स्टिक. तर काय करायचं आहे, उन्हामध्ये वाळवायचं त्याला, नंतर थ्रेश करायचं आणि बीट करायचं त्याला सेंटरला हेडच्या. So the commercial crop may be threshed with available threshers by reducing their speed and further sun drying of the seed is desirable before storage or oil extraction. Oil extraction करायच्या अगोदर किंवा स्टोरेज करायच्या अगोदर त्याला सन ड्राईंग करायला पाहिजे. सो मॉइश्चर इन सीड शुड नॉट एक्सीड 10% बिफोर स्टोरेज. स्टोरेजच्या अगोदर त्यामध्ये 10% पेक्षा जास्त मॉइश्चर नको आहे. So last point, depending upon the agroclimatic conditions, improved varieties and crop management practices may yield 1 to 2 tons per hectare under rainfed and irrigated conditions respectively. ठीक आहे. रेनफेड असेल तर 1 टन पर हेक्टर यील्ड भेटते आणि इरिगेटेड असेल तर 2 टन पर हेक्टर यील्ड भेटते. सो दिस इज ऑल अबाउट सनफ्लॉवर.